नमस्कार, हांव निवृत्ती शिरोडकर. तुम्ही पळयतात पेरनेम लाईव्ह. इंटरॅक्शन केले. आज मोठ्या प्रमाणात तुम्ही आसात. बरेचसे पत्रकार भाव काणकोणच्यान येयल्ले आसा, वास्कोच्यान येयल्ले आहात, पेडण्याच्या कानाकोपऱ्याच्यान येयल्ले आहात. तुमचे परत एकदा स्वागत करता आणि अख्या नव्या उमेदीन, नव्या उत्साहान, नव्या उर्जेन गोवा ग्रामीण पत्रकार संघ ह्यो मजबूत करूया. आमच्यो मागण्या आमच्या पदरांत घालून घेऊया आणि येणाऱ्या काळात आमकां न्याय मेळटलो अशा पद्धतीन आम्ही सगळे एकजूट दाखवूया. परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद. देव बरे करो. जी परिस्थिती आहे त्यांचाही उल्लेख इथे केलेला आहे. यानंतर होणार आहेत 4 असे ज्येष्ठ आपले पत्रकार की ज्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे पत्रकारितेत. अशा पत्रकारांचा गौरव वेगळा होता. भरभरून आता तुमचे अध्यक्ष बोलले, मी ऐकत होतो. नशिबवाना तुम्ही, मी म्हणेन तुम्ही म्हणता हा काय सांगतोय, याच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त केली. तुमच्यापेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहे. आम्ही नेहमी तिकडे भांडत असतो, अरे गोव्याच्या पत्रकारांना बघा, गोव्याचं शासन कशा पद्धतीने सांभाळते. सगळीकडेच आहे हीच परिस्थिती आहे की मी जे आता जे सांगितलं आहे की रिटायर झाल्यानंतर पत्रकाराला ज्या पद्धतीने सोडलं जातं, जो आयुष्यातली सगळ्यात महत्वाची सगळं तो सर्वस्वी ओतून पत्रकारिता करत असतो, आपापल्या पद्धतीने करत असतो. तो ज्या पद्धतीने स्ट्रगल करतो ते फार मोठं असतं. आपल्याला माहित नसतं, आपण फक्त बातमी वाचतो आणि तेवढ्या पुरतं असतं, पण त्याच्या मागचे त्या पत्रकाराची त्याची जी लढाई असते ती फार मोठी असते. ज्यावेळी तो बाहेर जो सन्मानाने बसलेला असतो आणि घरी जातो आणि त्याला ते दिवस कसा घालवायचा, दिवस जे कसं आपला संसार सांभाळायचा याचं जे पडलेलं असतं ते फार कठीण असतं. सोपी गोष्ट नाही आहे. पत्रकारिता हा जॉब अजिबात नाहीये, एक व्रत आहे हे. आणि हे व्रत तुमच्यासारखे सगळे, मी मगापासनं याच्यातला युवा कोण म्हणून मी शोधत होतो. तरुण कोण दिसत नाही. मग बाजूला मान वळवली आणि माझं मुलाखत घेणाराच फक्त एक मला त्यातल्या त्यात युवा दिसला. ते आता तरुण पिढी येत नाही, पण ती त्याच्यामुळेच येत नाही कारण आर्थिक आपल्याला सपोर्ट काही नसतो आणि मग काही वेळा आपली पावलं सरकतात. कारण पर्याय नसतो. आयुष्य तर काढायचं असतं, कुटुंब सांभाळायचं असतं आणि मग पत्रकारिता कुठेतरी बदनाम होत जाते. पण मनापासून सांगतोय की जाणीवपूर्वक कोण असा करत नाही आहे. आपल्याला जो मान सन्मान मिळतो त्या मानाने आपल्याला वास्तव फार भयानक असतंय. मी रिक्वेस्ट करेन, महाराष्ट्रातला पत्रकार जरी असला तरी तुमच्या वतीने की ग्रामीण रिपोर्टरांची अवस्था तर खूपच वाईट असते, खूपच वाईट असते. कारण मी सुद्धा एक ग्रामीण रिपोर्टर म्हणून डेव्हलप होत गेलो. मग नंतर मी तुम्हाला सांगेन की पुढे जायचं असेल माझ्यासारखं, मी सुद्धा 600 रुपयाच्या मानधनावरच काम सुरू केलेलं आहे आणि खूप वर्ष ते केलेलं आहे. मी आज या पोझिशनला पोहोचलो. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असू शकते, प्रत्येकाला वेगवेगळ्या संधी मिळू शकतात, प्रत्येकाला मॅनेजमेंट तशीच मिळेल, तसाच पेपर मिळेल, तसाच विश्वास मिळेल असं काही सांगता येत नाही. माझं कदाचित नशीब चांगलं असेल म्हणून मिळालं असेल. पण साहेब, मी रिक्वेस्ट करतो एक महाराष्ट्रातला पत्रकार, कारण मी का रिक्वेस्ट करतो, 33 वर्ष पत्रकारितेत काढली. खरंच आमच्या या सगळ्या पत्रकार बांधवांसाठी तुम्ही खूप काहीतरी चांगलं करा आणि तुम्ही चांगलं केलं तर आम्हाला महाराष्ट्रात भांडायला बरं मिळेल की अरे आमच्या गोव्यातले नेहमी येणारे आमचे जे सीएम आहेत त्यांनी आपल्या पत्रकारांसाठी काय केलं आणि तुम्ही काय करताय, भांडायला पण मिळेल. तर खरंच तुमची तळमळ मी अगदी मनापासून माझ्या समोर ते चित्र जात होतं की काय अवस्था असेल. कारण मला माहित आहे पर्याय नसतो, काही वर्षच असतात पत्रकार, त्याने निवृत्तीचं वय आलं की बाजूला जावंच लागतं. त्याच्यामुळे त्याच्याकडे मॅनेजमेंटकडे काही पर्याय नसतो. 500 रुपये मानधन फार तर त्याला 2000-2500. आताही आम्ही मानधन काही चालू ठेवलेले 2,500-1,000च्या वर जात नाही. लाज वाटते, आम्हालाही शरम वाटते की काय करायचं आणि सांगू शकत नाही तुझं काम दाखवा म्हणून. एवढी वर्ष त्यांनी घातलेली असतात, त्याची क्षमता संपलेली असते, काय सांगणार. हा पर्याय असतो. त्याच्यामुळे शासनाने खरंच आम्हाला हात द्यावा. खरंच मला खूप कौतुक वाटतंय तुमच्या आयोजकांचा की सीएम सारखा एवढा मोठा नेता तुमच्या ग्रामीण रिपोर्टरांच्या कार्यक्रमाला येऊ शकतो. मला ज्यावेळी तुमचं पोस्टर्स आलं त्याच्यात सीएम सरांचा वर मी फोटो बघितला, खाली माझा फोटो बघितला. मी म्हटलं काय चाललंय काय. बऱ्याच वेळा असे कार्यक्रम असतात मंत्र्यांचे फोटो उगाच दिले जातात. ऑडियन्स आला पाहिजे, लोक आली पाहिजे, त्याच्यासाठी प्रत्यक्षात कोणी आलेलं नसतं. मला खरं सांगायचं तर शेवटपर्यंत खात्री नव्हती की हे येतीलच.
पण मी खाली येऊन बघतो तर यांचा जनता दरबार पण सुरू झाला. मला तोही आश्चर्य, सीएम एवढा वेळ जनता दरबारासाठी दर आठवड्याला देऊ शकतो, आमच्याकडे आमदाराला सुद्धा एवढा वेळ नसतो. आमसभा आमच्याकडे आता जवळपास बंदच पडलेल्या आहेत आणि खूप वाईट परिस्थिती. तुम्ही आता मला फार कोकणी समजते, बोलताय, पण भिवपाचे ना म्हणून जे काय म्हणताय तुम्ही, खरंच भिवपाची गरज नाही. कधीतरी तुम्ही या सिंधुदुर्गात मी तुम्हाला नारायण राणेंच्या समोर बसवतो. काय प्रेस कॉन्फरन्स असतात, काय दहशत असते ती तुम्हाला तिकडे समजेल की भिवपाची गरज नाही म्हटल्याबरोबर मला वाटतं की टॅग लाईनच फार मोठी आहे. आणि मी बरंच आता माझी पत्रकारितेची जी शेवटची वाटचाल म्हणजे बरीच वर्ष केली, मी जरा सोशल पत्रकारितेकडे वळलेलो आहे. साहेब, मी खरंच तुमचं मनापासून तुम्हाला नमस्कार करू इच्छितो याच्यासाठी की तुम्ही आमच्या सिंधुदुर्गला जी साथ दिलेली आहे. आम्ही ना खरंच कम नशीब आहे. आमच्याकडे आमचा नेता सीएम झाला, आमच्याकडे खासदार, आमचे केंद्रीय मिनिस्टर झाले, आमच्याकडे आमचे नेते राज्यात कॅबिनेट मिनिस्टर आहेत, पण आमच्याकडे आजही एखादा छोटा ऍक्सिडेंट झाला तरी तुमच्यावरच अवलंबून राहावं लागतं. हे फार मोठं दुर्दैव आमच्या सिंधुदुर्गवासियांच्या वाट्याला आलंय. आणि तुम्ही गोवा तुम्ही आहात म्हणूनच आमच्या सिंधुदुर्गातले अनेक प्राण वाचले. तर आम्हाला माहित आहे इकडे काय, तुमच्या गोव्यापेक्षाही आमच्या सिंधुदुर्गातले कोकणातले पेशंट तुमच्याकडे जास्त येतात, लोड येतो तुमच्याकडे. आमच्याकडे माझ्या ओरोस, मी ज्या ठिकाणी ओरोसला तर 2 मेडिकल कॉलेज आहेत. एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे आणि एक राणे साहेबांचं मेडिकल कॉलेज आहे. तरी देखील साधा जरी काय पडलं, काहीतरी झालं तरी आम्ही आमच्या सगळ्या अँब्युलन्स गोवा बांबोळीमध्येच धावत असतात आणि तेच आम्हाला वाचवतात. खरंच तुमचे फार मोठे गोव्याचे उपकार आमच्यावर आहेत, आम्ही ते कधीच विसरू शकत नाही. यदा कदाचित पुढे आमच्याकडे आत्ताच एका सोशल मीडियावर रिपोर्ट वाचला की तुमचे मंत्री काय करता, असा एका टायटलसाठी म्हणजे हॉस्पिटलमध्ये जो नेहमी काय केली जाते असं विचारलं जातं ना, ते समजते. म्हणून तुम्ही गोवा, तुमचे आमच्या महाराष्ट्रावर म्हणा किंवा स्पेसिफिक आमच्या सिंधुदुर्गावर फार उपकार आहेत. गरज आहे तुमची, आमचा असाच तुमचा कृपाशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. व्हडलें भाशण करपाचें ना, पूण हांव बसून उलयतां. पयल्यात पयलीं थोडेशें तुमच्या कडेन एक चर्चात्मक उलोवपाचो आसा, म्हणूनच हांवें थंय वचप प्रिफर करूंक ना. लोकमान्य टिळक हांच्या पुण्यतिथीच्या निमित्तान आयोजीत केल्ल्या आयच्या ह्या ग्रामीण पत्रकार संघाच्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाक तुमकां प्रमुख पावणे म्हणून जे उलोवपा खातीर, मार्गदर्शन करपा खातीर हांगासर सिंधुदुर्गांतलो ज्येश्ठ पत्रकार शेखर सामंत हांगासर आसात. संपादक तो आमचे रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, तुमचे ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष बाप उदय सामंत, तुमचे सेक्रेटरी बाप रविराजचारी, ज्यांच्यांनी तुमकां मुलाखत घेवपा खातीर आशिल्ले नेने, आणि आमचो माजी समोर आशिल्ले सगळे ज्येश्ठ पत्रकार भाव आनी भयणानो. आमच्या मुखार ज्येश्ठ पत्रकार श्री सावयकर हांगासर आसात. ओके, आणि बाकी सगळे तुमी म्हणजे मोगाळ भाव भयणानो, ग्रामीण पत्रकारांक सगळ्यांक पत्रकार दिनाच्यो खूब खूब शुभेच्छा. ग्रामीण पत्रकारांच्यो व्यथा सातत्यात गेली कितलीशींच वर्सां तुमी त्यो मांडीत आसा आणि ग्रामीण पत्रकारांच्यो व्यथा थोड्यो तरी त्यो सुटावे जावच्यो हाज्या दृश्टीन हांवें आनी तुमी सगळ्यांनी मेळून केल्लो यत्न आसा. एक म्हणजे पयल्यात पयलीं तुमी ग्रामीण पत्रकार संघ हो स्थापन केलो आणि त्या निमित्तान एक तुमकां प्लॅटफॉर्म मेळ्ळो पेडण्या पासून काणकोण पर्यंत. आतां जस्ट बारकायेन पळयतालो तरी सांगे, केपें, काणकोण आणि आमचे पेडणेकार म्हणजे ऑलमोस्ट गोंयच्या प्रत्येक तालुक्यांतल्यान हांगासर ग्रामीण पत्रकार हांगा हजर आसा. ही खरें म्हणजे पयल्यान पयली अभिमानाची गोष्ट आसा. तुमकां हाज्या बद्दल बाबा ग्रामीण पत्रकार म्हणून एक तुमी अभिमान बाळगिता, तो अभिमानाची गजाल आसा. उदय सामंत उलयता आसतना ताणें सांगलें की सगळी पत्रकारिता आमीच करता. हांव हेका सांगपा आसतना सांगतलो की पत्रकारिता ही तुमी करता आणि ताका हेडलायन दिवपाचें काम पणजे वतले ते करतात. हें म्हणपाक काय हरकत ना, कारण ताका वयर जी हेडलायन दिलो काय ती बातमी जाली, ती तुमच्या नांवार छापना, ती तांच्या नांवार छापली वयता. बेजीक ग्रावंड वर्क जे करपाक जाय
ते ग्राउंड वर्क तुम्ही सातत्यात करता. समाजात एक परिवर्तन येवपाक जाय, जेका आमी सामाजीक सांस्कृतिक शैक्षणिक परिवर्तन येवपाक जाय, गांवागांवांतल्यान ते घडपाक जाय. त्या सगळ्या हितून तुमचो खूब वांटो आसा. म्हणजे म्हज्या राजकारणांतल्या पुराय 30 वर्सांच्या, हांव जरी राजकारणांत 15 वर्सां जालां आसा 2008तल्यान आतां पर्यंत, बट ताज्या पयलींची 10 वर्सां ही कंप्लिटली सामाजीक क्षेत्रांत काम करता आसतना हांवूय खूब जाणांक तुमकां लागच्यान वळखता. अशें न्ही की हांव राजकारणांत येयल्या उपरांतूच वळखता, कारण सामाजीक क्षेत्रांत काम करीत असल्या कारणान तुमकां सगळ्या जाणांक, म्हणजे आमचो सामंत बसला थंयसर, ताका जर हांव 96तल्यान वळखता म्हणटा तसो लागच्यान हांवें तुमकां वळखता. तुमचें काम पळयलां, तुमचें डेडिकेशन पळयलां आनी तो मोबदलो खरोखरूच तुमकां मेळना हें वायट दिसता. पण मुख्यमंत्री जाल्या उपरांत हांव मुद्दामून सांगतलो की त्यांनी गुज आनी आमचे डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन हाचो उल्लेख केलो. फाटले फावटी तुमी दिल्ले काही डिमांड्स हे सांगता आसतना आमी पयलो पत्रकारिते खातीर तुमचो जो म्हणजे वर्कशॉप आसत जाल्यार तो आमच्या DIPच्या मार्फत आयोजन करप, आमी स्पॉन्सरशीप दिवपाक कांयच हरकत ना. हाज्याय फुडें सांगता तुमकां, तुम्ही तुमचो वर्कशॉप एखादो जर आयोजन करता आसत किंवा कार्यक्रम आयोजन करता आसत जाल्यार त्या कार्यक्रमाक डायरेक्टली ग्रामीण पत्रकार म्हणून आमी डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशनच्या वतीन तुमकां सहकार्य, जे आर्थीक सहकार्य जाय ते दिवपा खातीर सदोदीत म्हणजे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट तयार आसतलें, हांव तेंय सांगता. तुम्ही जो म्हटलो की ग्रामीण पत्रकारांचो टूर जावपाक जाय, ज्या गुज आनी बाकीच्यांचो जाता. आमी फाटले फावटीच्यान सुरवात केला. तुमी चूज करा फाटले फावटी, हे फावटी जेंकां धाडूं नासले तिका हे फावटी नांव घाल मनींचे म्हणटा तशें. ओके, तांकांय आमी त्या टुराचेर धाडुया, जेणे करून ग्रामीण पत्रकारांतल्या वेगळ्या राज्यांतली वचून थंयसली पत्रकारिता, थंयसलें सामाजीक काम ही पळोवपाची संद तांकांय मेळोनी. तिसरी गजाल उरली, आमी जे तुमचो कॅमेरा आसतलो किंवा लॅपटॉप आसतलो हे दिवपाच्या बद्दल गुजाचें जें पत्र म्हटलां हांव तें काडपाक लायता, कांयच हरकत ना, तें हांव सायडीक काडपाक लायता. बट ताच्याच बरोबर ताका एक क्रायटेरिया कितें आहा, आमी एकाच वर्साक वांगडाच 50 जणांक काय दिवपाक शकचे ना. बट तितून सिनियरिटी म्हणजे मिनिमम टू मिनिमम तो पत्रकार 18 वर्सांचे आमकां तेज्या पत्रकारां 18 वर्सांची तुज्या पत्रकारितले तुज्या मिडिया चॅनलांतले सुद्दां जर आमकां पत्र आसत जाल्यारूय ते आमकां उपकारता. ती क्रायटेरिया घालपाक लायता, जेणे करून तो बाबा 18 वर्सां पत्रकारितेन आसा हेजो प्रूफ आमकां मेळूनी. तो प्रूफ जरी मेळ्ळो आसत जाल्यार जे आमी सहकार्य जे करता तुमकां, म्हणजे कॅमेरा घेवपाक आसत किंवा लॅपटॉप घेवपाक आसत, ते दिवपाची आमची तयारी आसा. उरले आमी अजून EV व्हेकल्स ह्यो दिवपाक अजून आमी सुरू करूंक ना. फॉर्म घेवपाक म्हाका दिसता आतां सुरू करतले. बट तितूनय बी ज्या पद्दतीन आमी गुज किंवा त्या पत्रकारितेक जितको प्रिफरन्स दिता त्याच धर्तीचेर तुमकांय हांव प्रिफरन्स दिवपाक लायता, कांयच हरकत ना, कारण अजून आमी फूल फ्लेज सुरू करूंक ना. बट जेन्ना आमी सुरू करतले तेन्ना गुजा खातीर जर आमी डिवायड करता आसतना शहर आनी ग्रामीण हे दोनूय मेळोन हांव DIP कडेन उलयता. बट तुमकांय त्या स्किमीन 100% कन्सिडर करता हे हांव तुमकां उतर दिता. एट लास्ट म्हाका दिसता पेन्शनाच्या बाबतीत तुमचेर अन्याय जाता असो विशय आसा. बट पेन्शनाच्या बाबतीत म्हणजे जेणी पत्रकारिता केली आनी 58 वर्साच्या उपरांत तुमकां जी पेन्शन मेळपाक जाय त्या खातीर त्यांनी कंटिन्युअसली आमची म्हाका दिसता 20 काय 22 वर्सां पत्रकारिता केल्ली आसूंक जाय. ओके, तो जर वेगळ्या बिझनेसान आसत 18 वर्सां आसा मिनिमम 18 वर्सां त्यांनी केल्ली आसपाक जाय पत्रकारिता. तो वेगळ्या जॉबान किंवा वेगळ्या बिझनेसान आसत जाल्यार न्ही, निव्वळ पत्रकारिता जर आसत जाल्यार ताका 100% ग्रामीण पत्रकाराचें पत्र आनी तुमच्या जो चॅनल तुमी ज्या हितून सपोज सोड ते 1, 2, 3 हितून जरी केल्ले आसत वेगवेगळ्या जाल्यारूय बी ताका कन्सिडर करून ताका पेन्शन दिवपाचो हांव ओनूच म्हणजे इन लॉंग रन ते चालू उरपाक जाय म्हणून डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशनाक सांगता की पेन्शन जी आसा ही ग्रामीण पत्रकाराकूय बी चालू करची हे हांव ताका ठामपणे सांगता, जेणे करून तुमकां 58 वर्सांच्या उपरांत तुमकांय सगळ्या जाणांक ही पेन्शन ही मेळटली. हो जालो पत्रकारितेचो विशय. पत्रकार म्हणजे आमी सामाजीक कर्तव्य म्हणून आमी पत्रकारिता करता. आमकां सगळ्या जाणांक खंत आसा की नवीन ग्रामीण पत्रकार किंवा युवा पत्रकार हे तयार जावचे ना. हार्डली थोडे जाण आता मोबाईल किंवा चॅनल घेऊन आपले थोडेशे जाण आपलो काढलेलो नवीन चॅनल म्हण किंवा खंयच्या तरी चॅनलाक
एफिलेटेड जाला म्हणून थोडे जण काम करपाक लागलेले आसा. बट एकंद तशें पळयत जाल्यार जे कंटेंट क्रिएशन जावपाक जाय त्या पद्दतीचो कंटेंट क्रिएशन जायना. जाका क्रिएटिविटी आनी इनोव्हेशन्स येवपाक जाय त्या पद्दतीचो क्रिएटिविटी आनी इनोव्हेशन्स येयना. ज्या पद्दतीचो रिसर्च जावपाक जाय आनी जो विशय मुखार वचोंक जाय तो विशय मुखार वचना. हांव हे मुद्दामून सांगतलो कारण हे हांव सांगता आसतना तुमी जर पळयशात जाल्यार खरें म्हणजे 1972च्या पयलींच्या घरांक सनद दिवप आनी ती घरां रेग्युलरायज करप हो विशय खरें पत्रकारांनी पयलीं मांडपाक जाय आसलो आनी मागीर राजकारण्यांनी सॉल्व करपाक जाय आसलो. पण हांवें कोणीच केन्ना मांडलेलो पळोवंक ना. पूण हांव म्हणटा हांव अशें म्हणटना की हांव 2 पावलां फुडें आहा म्हणटलो हांव. कारण जो विशय तुमी जर सांगता हांवें ज्या विशयाचेर केलें कारण तुमी जर पळयशात जाल्यार हो ऐतिहासीक निर्णय जाल्या उपरांत आज बरयला खूब जाणांनी नो डावट फाटले 2-3 दीस बरेच आसा. पण जे बील म्हाज्या तकलेंतल्यान आयलें संकल्पना आनी गोंयांतली 1972 पयलींची घरांक डायरेक्टली सनद दिले. 1972च्या पयलींची घरां जी डायरेक्ट रेग्युलरायज केली. ज्यांच्या कडेन हाऊस टॅक्स रिसिप्ट सोडली जाल्यार सादो कसलोच कागद नासलो तो तेका डायरेक्टली पेपर करून म्हाज्या घराची ही फायल म्हणपाचें काम हें हांवें केलें. हांव मोठ्या अभिमानान सांगता तें हांवें केलें. बट हें काम हे सातत्यात अशा पद्दतीचे विशय हे पत्रकारितेंतल्यान येवपाक म्हणून हांवें म्हटलें इट शूड बी द रिसर्च ओरिएंटेड. इट शूड मॅक्झिमम बेनिफीट फॉर द पीपल अशा पद्दतीन जातलो. ओके हें काम हें सातत्यात तुमच्या कडल्यान येवपाक जाय. दुसरें काम हांव मुद्दामून म्हणटलो आनी जेची आयज गोंयांत गरज भासता. आमी म्हणटले की स्पेशली फॉर द सिनियर सिटीजन, स्पेशली फॉर द डिजाबल्ड सिटीजन, स्पेशली फॉर द इंटलेक्च्युअल डिजाबल्ड सिटीजन आमी जे पळयता की ही समस्या हांगा न्ही ही समस्या देशभर आसा. हार्डली फ्यू पीपल आर वर्किंग. तुमी हांव एक कित्याक सांगता तुमी जेन्ना म्हटलें की आमकां अल्पशें मानधन मेळटा बट आमी जर सामाजीक काम केलें जाल्यार आमकां मानधनय मेळटा आनी प्रतिश्ठाय मेळटली. ज्यो सामाजीक संस्था आज ह्या सगळ्या खातीर काम करतात ताका खूब मोठ्या प्रमाणात मानधन दिवपाचें मानधन म्हणण्या पेक्षा त्या संस्थांक सपोर्ट करपाचें काम हे म्हजें सरकार करीत आसा. जावं ते पॅलेटिव्ह केअर सेंटर, जावं ते ओल्ड एज होम, जावं ते डिजाबल्ड होम ह्या सगळ्या खातीर एकदां पत्रकारिणी त्या तालुक्यांतल्या जर लागीं येवन अशा पद्दतीचे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट जर तुमी सुरू केलो पत्रकारितेच्या बरोबरूच हांव म्हणना कारण तुमकां सामाजीक भान आसा, तुमकां सामाजीक जाणीव आसा. म्हणून म्हणजे लायब्ररी सुरू करण्यापासून तो ओल्ड एज होम सुरू करण्यापासून हे जर केले इट इज 100% ग्रांटेड बाय गव्हर्मेंट आनी यू आर एडिशनली सो मेनी पीपल आर रेडी टू फंड दीस टायप ऑफ प्रोजेक्ट फ्रॉम देअर CSR ऑथॉरिटी. हे करपाक तयार आसा. त्या खातीर पत्रकारितेच्या बरोबर एक सामाजीक बांधिलकी म्हणून आपल्या तालुक्यांनी आपूण अशाय पद्दतीची कामां जर सुरू केली जाल्यार तेंय आमी जाका म्हणटा तेंय बी तुमकां सपोर्टिव्ह काम हे ठरू शकता. कारण तितून आशिल्ले वेग तुमी जर पळयशात जाल्यार हे सगळें काम खूब मोठ्या प्रमाणात आतांच जे पळयलें आमी वी आर गिवींग मोर दॅन 50 lakhs of rupees फॉर वन NGO वन हू इज टेकिंग केअर ऑफ ऑर्फन्स पीपल. इतके जर मोठ्या प्रमाणात दितात जाल्यार वाय नॉट तुमी कित्याक न्हू जर लोक करू शकता आसत जाल्यार तुमी कित्याक न्हू. आनी प्रत्येक 12 तालुक्यांनी अशा पद्दतीची केंद्र सुरू जावची. ताच्या खातीर लागपी सपोर्ट्स आमच्यो बंद पडिल्ल्यो शाळा आसा म्हाजी दिवपाची तयारी आसा. भायरसून कोण तरी येवन करच्या पेक्षा ते तुमी जर करपाक लागले जाल्यार म्हाका चड बरें दिसतलें. कारण तुमी सगळे जाण ग्रामीण भागात रावता. म्हणून म्हाजें म्हणणें आहा की ते सोसायटीच्या मार्फत NGOच्या मार्फत अशा संघांच्या मार्फत तुमी हे काम फुडें व्हरचें. तुमकां जाय तो आनी ते पत्रकारितेच्या बरोबर फुडें व्हरचें. हांव मुद्दामून म्हणटा तुमकां जाय तो तेंको, तुमकां जाय तो सपोर्ट हो म्हाजी दिवपाची तयारी आसा. हांव तुमकां दितां. आज आमी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आमी मनयता. लोकमान्य टिळकांनी तेन्नाची ओळख म्हणजे तेन्ना तेंची गरज ओळखून तांच्यांनी म्हटलें की त्यानंतर सपना सद्गुरू सामंत, मॅडम
जीवन रमाकांत, त्यानंतर मयूर मधुकर नाईक, उदय एकनाथ परब, सुरेश बायेकर, सुरेश कल्पेश डावस, पद्माकर केळकर, त्यानंतर पांडुरंग सामंत, विनायक सामंत, तयार आहे. सुरेश आवडे, गुरुदास गर्दी सर, केकर, रामदास भगत यांनी पुढे यावं. चंद्रहास दाभोलकर, जगदीश, आजचे जे आपले 4 प्रमुख पत्रकारिता केलेली आहे, तरुण भारतमध्ये पण केली होती आणि आता बिचोली करस्पॉन्डन्स म्हणून ते नव हिंद टाइम्समध्ये कार्यरत आहे. त्यानंतर येत आहेत संतोष गोवेकर, सूत्रसंचालक म्हणून 30 वर्ष त्यांनी जोरगाव पाहूया, कारण गोवा चेकपोस्ट नाक्यावरती भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पकडून देण्याचे कार्य त्यांच्यातून झालेलं आहे. रमेश बोरकर आणि ते भ्रष्ट अधिकारी सस्पेंड पण झालेले आहेत असे आपले त्यांची इच्छा होती म्हणून सुनील सदानंद फातर्फेकर आपल्या तरुण भारतचे प्रारंभापासूनचे म्हणजे गोव्यात ज्यावेळी तरुण भारत सुरू झाला तेव्हापासून ते पत्रकार म्हणून कार्यरत आहे. प्रारंभापासून तरुण भारतचे आहेत. मॅडम माशिरा